अरे अभिमान आहे आम्हाला. संप्रदायामध्ये एक माणूस असा आहे महाराज आमच्या, अहो रात्री 12 ते 3 कीर्तन ठेवा महाराज इंदुरीकर महाराजाचं, कुठंही ठेवा ना. अरे एकदा पंतप्रधान झाला की दुसऱ्या वर्षी लोक लाईक नाही करत त्याला. एकदा मुख्यमंत्री झाला तरी लोक त्याला लाईक नाही करत. एकदा आमदार झाला की लोक म्हणतात अरे बदलायला जा. एकदा खासदार झाले की लोक बदला म्हणतात त्याला. 40 वर्ष अजून सुद्धा मार्केट जाम करून ठेवलं. ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. 40 वर्ष एकाच दमानं एवढं मार्केट. अहो कोणाचंच नाही ना, पंतप्रधानाचं नाही देशाच्या. ही वस्तुस्थिती आहे महाराज. लोकांना दररोज नवीन चेंजेस पाहिजेत. पण या वारकरी संप्रदायामध्ये एक असा आजोबा होऊन गेला, 7वा आजोबा म्हणतात त्याला, कितवा 8वा आजोबा. जेव्हापासून इंदुरीकर बाबा मार्केटमध्ये तेव्हापासून तर आजच्या तारखेमध्ये मार्केट तेच आहे. आणि टाइम कोणताही असू द्या, टाइम कोणताही ठेवा तुम्ही. आणि ते काय आमच्यासारखं टाइमावर कीर्तन नाही, ते देतील तो टाइम. 5 ते 7 ठेवा, 7 ते 9 ठेवा, 9 ते 11 ठेवा, 11 ते 1 ठेवा, 1 ते 3 ठेवा. लोक तेवढेच आहे महाराज. ही ताकद इंदुरीकर महाराजांची नाहीये, ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. म्हणून इथं आलं पाहिजे. कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. मग काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं. इथं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल जायचं. आता तर जिल्हा परिषद लोक तुम्हाला कोणी धाबा नाही धुबा नाही तुम्ही ताण नका घेऊ. आणि जिल्हा परिषद लावतेच का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. काय होईल काही सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये लोक जसे तुम्हाला नेतात तसं तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जायचं, फुकट धाब्यावर नेत असेल जायचं. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, कोणाचा वाढदिवस असेल, आमंत्रण असलं तरच जा. बिना आमंत्रणाचं गेलं तर माणसाचा निश्चित अपमान झाल्याशिवाय राहत नाही. भागवतामध्ये सुंदर अशी दक्ष प्रजापतीची कथा आलेली आहे. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या, स्वतःचं जीवन संपवं लागलं. निळोबरांनी देवाकडे पाहिलं, ए देवा, अरे तुला बोलवलं नाही आला कशाला. बरं मला काही लोकांसारखं संकट नाही, तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. मला भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये, मला गजेंद्रासारखं संकट नाहीये, मला द्रौपदीसारखं संकट नाहीये. परत काय केलं निळोबरांनी डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत देवाचं तोंड बारीक झालं. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय महाराज तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर संप्रदायातले लोक नावं ठेवतील मला काही झालं तर. परत निळोबरायाने सांगितलं, डोळे उघडा हो निळोबराया. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराया सांगतात द्या. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायांनी तर महाराज देवाची लाजच काढली. ए जा, तुला मी ओळखत नाही. काय ताकद असेल निळोबरायाची. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे गाड्यानो. कोणी? देव. देवाचा सुद्धा थोडासा स्वाभिमान जागृत झाला. निळोबरायाला म्हणतात, ओ निळोबराया, अहो माझ्याकडे बघा, मी काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना महाराज. गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेल स्थानम निधान बीज मव्य. म्या बोला विड्या तू बोले, म्या चाल विल्या सूर्य चाले, म्या हाल विल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळीता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर, काहीतरी लाज राखावं माझी. ओ निळोबराया, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक खाली मुडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात ना, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा, कागा सब तन खायो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की. ए कावळ्यांनो, अरे आमचं सर्व मांस का, पण हे 2 डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल एवढी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये, एवढी आकांक्षा आमच्या अंतकरणामध्ये. मग निळोबराय, एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. मग अर्धा तास झालं तुमच्या दारात, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. बसणारे मंडळी, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये महाराज. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. अरे काही साधक तुकोबराय की निळोबरायकडे गेले, बाबा संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो का हो. निळोबराय म्हणले, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल यात नवल नाहीये. संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो. अभंगाच्या मैं
बरं आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये वन्स मोरची व्यवस्था नाही. प्रत्येक प्रमाण वन्स मोर झाले असते. मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. का हो, ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायासारख्या योगी माणसाच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलं? खरं सांगू का महाराज, या समाजाची एक रीत आहे, या समाजाचा एक नेम आहे. जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार नाहीये. मग चमत्कार करतात ते साधू असतात असं नाही बरं, आणि साधूला चमत्कार जमत नाही असंही नाहीये महाराज. अरे गारुडी, ज्यावेळेस आम्ही 4वी-5वी शाळेत होतो त्यावेळेस आमच्या शाळेत एक गारुडी यायचा महाराज. तो कागदाचे पैसे करत होता, तो एक चमत्कारच आहे महाराज. तो कागदाचं कबूतर करत होता. अरे पण जो कागदाचे पैसे करत होता तो अर्ध्या तासाने आमच्याकडूनच 20-20 पैसे मागून घेत होता. चमत्कार करतो त्याला साधू नाही म्हणत. ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे चमत्कार केले ना महाराज, ते आताच्या महाराज लोकांचं देव सोडून अरे देवाला सुद्धा तो चमत्कार जमला नाही. एवढे गोड चमत्कार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. देवाचा एक चमत्कार घ्या, ज्ञानोबरायचा एक चमत्कार घ्या. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती, गौतम ऋषीच्या शापाने अहिल्याची शिळा झाली. सर्वांना रामायण पाठ आहे. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्या, शिळेची काय झाली, परत अहिल्या झाली. बरोबर आहे का नाही? पण होती कोणती पहिली? स्त्रीच होती ना. पहिली कोण होती? स्त्रीच होती. नवऱ्याच्या शापामुळे ती काय झाली होती? शिळा झाली होती. आणि प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने ती काय झाली? परत अहिल्या झाली. स्त्रीचं स्त्री करणं देवाला शक्य आहे. ज्ञानोबरायचा चमत्कार सांगू. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. डोंगर पर्वत राही तो काही करू शकतो, पण जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. माझा प्रश्न होता की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला, ज्ञानोबरायासारख्या योग्याला, ज्ञानोबरायासारख्या साधूला असा कोणता प्रसंग आला असा की या समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडले? बसणारे मंडळी, या महाराष्ट्राला एक लागलेला कलंक आहे गाड्यांनो. इथं जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं महत्व कधीच कोणाला कळलं नाही गाड्यांनो. अरे गजानन महाराजांच्या नावाने आज जगामध्ये मंदिर होत आहेत, बरोबर आहे का नाही? पण तेच गजानन बाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठून दिला. हा इतिहास विसरून चालणार नाही महाराज. अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृत अनुभव, हरिपाठ अख्खं विश्व त्याला डोक्यावर घेत आहे. पण तेच ज्ञानोबराय हयात असताना लोकांनी त्यांच्या मधुकरीमध्ये माती कालवली, हे विसरून चालणार नाही. मी बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगेल, माणसाला सिद्ध होण्यासाठी या जगातला एक नेम आहे की त्या माणसाला मरावं लागतं महाराज. काय करावं लागतं? मेल्यानंतर लोक अंत्ययात्रेमध्ये म्हणतात, हो महाराज काय चांगला माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या मलकापूर तालुक्यामध्ये नव्हता महाराज. याच्यासारखा चांगला माणूस आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हता. हे एवढं लोकांच्या तोंडातून ऐकण्यासाठी माणसाला सरणावर जावं लागतं. कुठं जावं लागतं? जिवंतपणे तुम्ही कितीही चांगलं काम करा महाराज, लोक तुमचं नाव घेणार नाही म्हणजे नाही. अरे ज्ञानोबरायासारख्या एका योग्याला, ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याला या समाजामुळे टाटी लावायची वेळ आली ना महाराज, बरोबर आहे का नाही? अरे मुक्ताईचे उपकार आहे या वारकरी संप्रदायावर. आज जी ज्ञानेश्वरी आपण ऐकतो, आज जी चांगदेव पासष्टी पाहतो, आज जी आपण हरिपाठ पाहतोय, अमृत अनुभव पाहतो, हे सगळं जर श्रेय कोणाला जात असेल महाराज तर ते फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताईला जातंय. मुक्ताईने ज्ञानोबरायाला जर उपदेश केला नसता, मला एवढंच सांगायचं, ज्ञानोबरायासारख्या माणसाला जर ताटी लावण्याचा प्रसंग आला असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलू का तुम्हाला? ऐका गड्यानो, लक्ष देऊन कीर्तन. संप्रदायामध्ये धर्माचा प्रचार असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असू द्या, अरे अख्ख्या समाजाचा विरोध सहन करेल माणूस. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करा, सहन करेल ना महाराज तो. एखाद्या नास्तिक माणसाने गायकाचा विरोध करू द्या, वादकाचा विरोध करू द्या, कीर्तनकाराचा विरोध करू द्या, संप्रदायाचा विरोध करू द्या, सहन करेल महाराज कीर्तनकार माणूस. पण ज्या दिवशी कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज? ज्या दिवशी गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले तर कसं जगायचं महाराज? अरे ज्या दिवशी संप्रदायातलेच लोक जर संप्रदायाचा विरोध करायला लागले तर कसं जमल? मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगतो गड्यांनो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होती. किती दुकानं होती? 2 दुकानं.
एक सोन्याचं दुकान होतं आणि दुसरं लोखंडाचं दुकान होतं महाराज. एक लोखंडाचं दुकान होतं आणि दुसरं सोन्याचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर दोघं जण जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, ए लोखंडा. काय रे सोन्या? अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण तुझा मालक तुला ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतोस तू. अरे त्रास होतो रे लोकांच्या कानाला. माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं आरडत नाही. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय उत्तर देतं तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. लोखंड सोन्याला सांगतंय, ए सोन्या, अरे तू भाग्यवान आहे, तुझं नशीब खूप चांगलं आहे रे सोन्या. तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? ए सोन्या ऐक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारा सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो. अरे धर्माचेच जर माणसं धर्माच्या विरोधात जायला लागले तर कसं होईल महाराज? मी तो भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना, और को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं महाराज. किती संघर्ष आहे हे फक्त विशाल खोलेला आणि पुरुषोत्तम पाटलालाच माहिती आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, दररोज एक संघर्ष आहे महाराज. संघर्ष हाच आहे की प्रसिद्धी लोकांना सहन होत नाही. खूप गरीबाचे लेकर आहे गाड्यांनो, आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे. प्रारब्धान मोठे झालो, आम्हाला कोणी मोठं नाही केलं महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद भेटला असेल, ज्ञानोबरायची इच्छा असेल, हे लेकरं चांगले म्हणून त्यांनी कृपा केली. पण एवढा विरोध आहे महाराज, एवढा विरोध, एक एक पावलाला विरोध आहे महाराज, एका पावलाला. पण चला, नाम है इसलिए तो बदनाम है ना सर हम. विठाला विठाला मला तर कधी कधी हसू येतं. अरे 20% जर समाज देवालाच मानत नाही तर आपण काय अपेक्षा करायची महाराज लोकांनी आपल्याला मानावं म्हणून. आणि द्यायचं सोडून महाराज, ताण नाही घ्यायचं. पण कधी कधी काय होतं, खूप कठीण आहे महाराज. अरे नाव करण्यासाठी 40 वर्ष गेले महाराज, 25 वर्ष गेले. किती वर्ष गेले? 25 वर्ष. एक विशाल खोलेसारखा कीर्तनकार महाराष्ट्राला प्रसिद्ध होण्यासाठी 25 वर्ष खर्चावं लागले त्या माणसाला. किती? आज कुठं प्रत्येकाच्या खिशामध्ये गेलाय, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गेलाय. 25-30 वर्ष मुक्ताईची सेवा केली तेव्हा कुठं आता नाव झालं. आणि लोकांना महाराज की म्हणजे सोपीच वाटते हो. एवढं सोपं नाहीये महाराज, अजिबात नाहीये. बरं, आमचं जीवन एवढं कठीण आहे. हा पांढरच धोतर आणि पांढरच शर्ट चुकून जर एखाद्याचा बुक्का हार लावत घालताना जर इथं सांडला ना तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष फक्त बुक्क्याकडेच आहे महाराज, महाराजाकडे काहीच नाही. 100 कामं चांगले करा, एक जर चुकले ना महाराज, अरे ज्याला घरात बायको विचारत नाही ते सुद्धा शायनिंग आणून जातो महाराज. ज्याला बायको, अरे तुझं बजेट किती आहे, तू बोलतो किती, धोतर घालायला आम्ही शिकवलं, तूच आम्हाला शिकवायचं का परमार्थ? अजिबात आहे महाराज. खरं सांगू का, एक GR निघला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जर कोणी चुकीचं बोललं तर त्याला नो जामीन 7 महिन्याची जेल झाली पाहिजेत महाराज. विठाला या समाजाच्या अंतकरणामध्ये जो अभिमान होता त्या काळामध्ये, द्विज म्हणजे ब्राह्मणाच्या अंतकरणामध्ये जो अहंकार होता, तो अहंकार नष्ट होण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये पहिला चमत्कार केला. रेड्या मुकी वेद बोलविला, रेड्या मुकी वेद बोलविला, रेड्या मुकी वेद बोलविला, गर्भश्रीजांचा, रेड्या मुकी वेद बोलविला, शांती रूप प्रकटना, शांती रूप प्रकटना,
रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरेता सर्व भूती सुख रूप ज्ञानोबा माझा. अरे लोक म्हणतात की विठ्ठल 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 ताण नका घेऊ थोडं. नाही नाही ते गरमीमुळे झालं. या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. ऐका ऐका ऐका. वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबराय तुकोबरायचा इतिहास आहे. अहो कीर्तनात मेलेले लोक जिवंत झालेले आहे महाराज. ज्या दिवशी कीर्तनात लोक मरतील ना कीर्तनावर विश्वास राहणार नाही लोकांचा. विठ्ठल विठ्ठल आमच्या कृष्ण महाराजांचा पखवाज ऐकल्यानंतर आमच्या कैलास दादाचं गायन ऐकल्यानंतर ओंकार दादाचं गायन ऐकल्यानंतर सगळे असे तल्लीन होत आहेत. असं वाटतं काही स्वर्गातून गंधर्व आलेले. बरोबर आहे का नाही? वाटतं का नाही? अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर आमच्यासारखे लेकरं कीर्तन करतात गायन करतात वादन करतात यात काहीच नवल नाही. अरे ज्ञानोबरायनी रेड्यावर हात ठेवला महाराज तर त्यानं ऋग्वेद बोलला ही ज्ञानोबराय तुकोबरायची काय ताकद आहे. ज्ञानोबरायचा 750वा जन्म उत्सव आळंदी या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळीला सुद्धा विनंती आहे, आपण एक दिवस तरी ज्ञानोबरायच्या सप्त्यासाठी जा. अरे मला तर मी आजच म्हणलं उद्या परवा 2 दिवस ज्ञानोबरायचे जा. का? ज्या ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला मोठं केलं ना त्यांच्यासाठी एक दिवस गेलंच पाहिजेत महाराज. बा माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे. आता आपला काल आणि त्यांचा काल एकाच दिवशी नसल तुम्हाला जाणं होतं कमीत कमी लाईव्ह तरी पहा. महाराष्ट्रातील नामांकित महात्म्यांचे कीर्तन प्रवचन कथा खूप आनंदात चालू आहे महाराज. अरे ज्या ठिकाणी जगाचा मालक सुद्धा विश्रांतीसाठी येतोय. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्परी पैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. पुढं काय? चालविली जड भिंती हरली चांगयांची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुन्या. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संताचं काय वर्णन करायचं. अभंगाचं दुसरं Yeah.
नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय त्या साधू संताचं वर्णन करायचं, त्यांचं वर्णन करावं एवढी मोठी वाणी नाहीये महाराज. अरे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू, अजिबात नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांना नाही मोजता येणार महाराज. आकाशाहीपेक्षा व्यापक आहे, समुद्राच्या खोलीपेक्षा त्यांची खोली खूप मोठी. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. अरे तुकोबरायसारख्या महात्म्याने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणावं, तुका म्हणे नेनो युक्तीची ती मनोनी ठेविली. अरे ज्ञानोबरायसारख्याच्या मस्तकावर तुकोबरायांनी डोकं ठेवावं, हा ज्ञानोबरायचा अधिकार आहे. साधू संतांचं वर्णन तुमच्या आणि माझ्याकडून शक्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये निळोबराय नामदेवरायचं वर्णन करतात. काय नामदेवरायचा अधिकार आहे. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल देव जेवतो, पण त्याला जेव घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराव व्हावं लागेल महाराज. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, कोण कहते हैं भगवान रोते नहीं, कोण कहते हैं भगवान सोते नाही. अरे कोण म्हणतंय जगाचा मालक खात नाही, खातोय ना महाराज. पण त्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला शबरी माता व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. कोण म्हणतंय जगाचा मालक येत नाही, येतोय तो देव भावाचा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आपण सर्व देतोय ना महाराज देवाला, पण प्रेम कुठं देतोय, भाव कुठं देतो. अंतकरणामध्ये जर प्रेम असेल भाव असेल, एक मारवाडी भजन आहे, एक कडवं म्हणून दाखवतो. थाली भर के लायो रे खिचड़ो ऊपर घी को बाटली, थाली भर के लायो रे खिचड़ो. हे तसं भागवतातलं भांडवले कीर्तनात वापरू नये, पण चला. थाली भर के लायो रे खिचड़ी ऊपर घी की बाटली, थाली भर के लायो रे खिचड़ी ऊपर घी की बाटली. जीवो मारा शाम तनाची माम में थी चाटगी, माम में थी चाटगी हो. थाली भर के दोन तीनच मारवाडी आहे, त्याच्यामुळे जास्त म्हणून काही फायदा नाही, बाकी सगळे मराठी. ऐका, जगाचा मालक खातोय हो महाराज, बरोबर. नाराज नाही करत, आपल्या कंपनीत सगळा माल आहे. मी तुमचा चेहरा पाहूनच ओळखलो ते मारवाडी म्हणून.
अहो बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते, आपण चेहरा पाहून सांगू शकतो माणसं कोण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? थाली भर के लायो रे खिचडी. ऐका, जगाचा मला खातोय हो महाराज, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल. बसणारे मंडळी, एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजावर माझं. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है गड्या. अहो शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली होती महाराज. 14 वर्ष वाट पाहिली माझ्या जगाच्या मालकाची. विदुर काका हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय माझ्या भगवंताने. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला. माय बाप, जगाच्या मालकाला काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, परमार्थ थोडा करा गड्यानो, पण परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा, प्रेमानं करा. आज दिवसेंदिवस परमार्थाला गर्दी खूप वाढली महाराज. आहा हा, बघा ना तुम्ही, एवढी गर्दी आहे, पण दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली, गर्दी कमी होत चाललेली आहे. आणि गर्दी कुठं तेवढीच आहे बरं. आळंदीला तेवढी, पंढरपूरला तेवढी, कोल्हापूरला तेवढी, ज्योतिबाला सुद्धा तेवढी. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढीच आहे. नाही कळलं, चला पुढं, ताण नका घेऊ. गर्दी कुठंच कमी नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. एवढा अनमोल किमतीचा नरदेव प्राप्त झाला, कधी देवाचं चिंतन करणार आहे तुम्ही? अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से. थोडा वेळ द्या ना गड्यानो त्याच्यासाठी. 24 तास आहे ना तुमच्याकडे, अरे 24 तासातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, राजकारण करा, काय करायचं ते करा, पण दिवसातून 1 तास माझ्यासाठी देवासाठी दिला पाहिजेत का नाही? वाईट वाटतं महाराज मला. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस नमाज पडतात. किती वेळेस नमाज पडतात? मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून जर 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर दिवसातून हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही महाराज? अरे हिंदूच्या लेकरांनी दिवसातून एकदा तर हरिपाठ केला पाहिजेत का नाही? हिंदूच्या लेकरांनी एकदा तरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्ही लगेच कपडे काढा, लाल लुंग्या घाला, हिमालयात जा. आहा, संसारातच राहा, पण संसारात राहून देवाचं चिंतन करा महाराज. गवळणींनी घर नाही सोडलं, स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण आत हरी बाहेर हरी, आणि हरीने घरी. अरे विश्वाचा मालक न चांतर न बहिर्यश न पूर्व नापीचा परम पूर्वा परम बहिचांतर जगतो यो जगचया. हा भक्तीचं उदाहरण ज्या वेळेस शास्त्रांनी दिलं, त्यावेळेस नारद भक्तिसूत्रामध्ये यथा ब्रज गोपिका नाम, गोपिका सारखी भक्ती जगामध्ये कोणालाच जमली नाहीये. काहीच केलं नाही त्यांनी, फक्त भगवंतावर काय केलं? प्रेम केलं. घरात राहत होत्या, लग्न झालेलं होतं, सासू सासरे सगळे काही होते, फक्त अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वा.